टाका पाठी. सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. आता ऊन पडले म्हणून सगळे कपडे काय केले, तरी सगळे नाही हे केले, जे कालचे आहेत ओले तेच, कारण सकाळी पण पाऊस येत होता. तर तिकडे छान देवीच्या माळा परडी सारून ठेवली आहे. काय झालं, पावसाच्या ह्याच्यामुळे परडी पण सरला. अत्यंत तिकडे थोडीशी लांब नेऊन ठेवली आहे. मामांच्या गाद्या उश्या रात्री भिजल्या, सगळ्या बाहेर आणून टाकल्यात. खूप पाऊस होता. आता मी काय करणार आहे, जी कालची मी गोठोडं बांधून ठेवले ते हे करते, आणते आणि वाळत घालते. तर ओलं सगळं झालंय. सकाळीच तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर मला अशा कमेंट्स यायला लागलेत की ताई तुम्ही एखादी तरी रूम बांधा. हो, सगळं खरं आहे, पण शेती साथ देत नाही आहे, त्याच्यामुळे कशातच काहीच होत नाही आहे. तर एवढा सगळा चिखल आहे. तर आत्या काय करतायत तुम्हाला दाखवते. मी माझी देवपूजा देव घासायचं हे सगळं चाललेलं होतं. मामांपुरते भाकरी केल्यात, कारण आता आमच्या दोघीचे आहेत उपवास, त्याच्यामुळे शिळं खायला कोण नाही, काळ्या भाकरी खात नाही. गणेशपुरते चपाती आहेत. काय होतंय, गॅस पण आहे. मला विचारलं कमेंटमध्ये, गॅस तुमच्याकडे नाही आहे का? आहे गॅस पण कसं होतं, गॅसवर पटपट स्वयंपाक म्हणजे भाजी वगैरे करतो गॅसवर. चहा सकाळी गॅसवरच केलाय. खूप सारे असे शेंगदाणे भाजले त्याने. आमचा तिघाचा उपवास आहे. यांचा फक्त पहिल्या दिवशी आणि शेवट दिवशी असतो. आमच्या दोघीची 9 दिवस आहे. खिचडी भिजत घातली. इकडे दळण पण टाकले दळायला. इकडे आत्याने काय केलंय, वांग्याची ह्याची बटाट्याची भाजी केली मामांसाठी. त्याचं ताट कुठं असतं भाजीचं. तर इकडे पण खूप सारं ओलं झालंय. तर कामात पण काही लक्ष लागेना. बटाट्याच्या भाजीवरचं ताट कुठे म्हणलं. तर भाजीला देते आत्याला ताट झाकायला. हे काय सारखं ह्याच्यातून ये जा करायची, खूप सारा कंटाळा आला. म्हणजे एवढे हाल 5 वर्षात. आम्ही 5 वर्ष झालं गावाला आलोय. पहिल्या वर्षी असती ओल तुम्हाला दाखवली मी 2-3 व्हिडिओमध्ये, ओल दाखवलेली आहे. पण एवढं सगळं हे नाचायचं चिखलातून खूप अवघड चाललंय. पाय जात आहेत, घसरतंय. त्यात गॅस जरा बारीक चालतोय, त्याच्यामुळे स्वयंपाक पटपट होत नाहीये. तर आतमध्ये पण सगळे सेम कंडिशन अशीच आहे. काय करायचं दाखवते. आणि त्यातल्या लाईट गेली, अजून खूप गोंधळ आहे. म्हटलं देवपूजा होसपर्यंत लाईट तरी थांबेल, कसलं काय, काहीच नाही. आणि अंधार दिसतोयच तुम्हाला. खरं मी फ्लॅश चालू करायला पाहिजे होता. हां, केला. तर हे बघा छान असे एवढं इथपर्यंत आले. घट बसवायचे तुम्हाला अजून. म्हटलं आधी स्वच्छ देव वगैरे घासून ते करावं. रांगोळी वगैरे काढून झाली आहे. इकडे पण सगळं असं ओल आली आहे, त्याच्यामुळे हे सगळं असे हे केलेत, कपडे हातरलेत, कारण पायाला खालून खूप ओल लागायला लागली. तर मुली आहेत पुण्याला, एवढं बरं आहे. कारण गणेश म्हणतो हे सगळं माझ्याच नशिबाला काय, तो सकाळपासून चिडलाय. घरी आले की म्हणतो मला करमत नाही. त्यातल्या त्याला शाळेला सुट्टी आहे, त्याच्यामुळे जास्तच अजून तो वैतागतोय. हे बघा आता हे कधी सुकणार आणि कधी काय होणार काहीच सांगू शकत नाही. तर माझी तर खूप इच्छा आहे, नाही काय तर एकच रूम असावी आणि असलं जगणं नसावं. आमचे मामा सकाळीच म्हणत होते गुरांना पण एवढे हाल नसतील. त्यांच्यात पण शेळ्यांच्यात पण असं झालेलं नाहीये, असे आमचंच झाले. सगळ्यांचं काम चालू आहे पाणी काढायचं. केवढं पाणी वाहतंय बघा, बाजूने पाणी काढून दिले. हे सगळं पाणी आमच्या घरात शिरलं असतं, नसतं ना काढलं तर सगळं पाणी आतमध्ये येत होतं. कारण महागं जे रान आहे तिथे सगळं पाणी येऊन साचलं आणि त्याला पाणी जायलाच जागा नाही आहे. त्याच्यामुळे ते पाणी सगळं आमच्या घरातून खालून म्हणून ओल आली. खरी तर ते पाणी जायला जर जागा असती तर मग आतमध्ये ओल काय आली नसती. गणेशची आमच्या लुडबुड कशी चालू आहे बघा. सगळेजण तिकडून माती आणतायत, इकडं पाणी आतमध्ये. म्हणजे काय झालं, तिथून जागा केल्यामुळे पाण्याला पाणी कुठून पण निघायला लागले. मग इकडे जे आत पाणी यायला लागले ते जाण्यासाठी काय करतात, हे माती टाकतायत. म्हणजे मातीचं असं हे करून घ्यायचं, लावून घ्यायची, म्हणजे तिकडे पाणी आतमध्ये येणार नाही. हे बघा इकडे जे पाणी यायला लागले ते बाहेरून काय करतायत, तिकडची रानातली माती आणून लावतायत. इकडे आतमध्ये पण बघा केवढं पाणी यायला लागले. मला देवाला माळा करून घालायची, फुलं आणून ठेवली आहेत. पण काय झालं, हे सगळेजण हे करतायत, त्याच्यामुळं त्यांच्याकडे सारखं लक्ष, पाणी कुठून किती वाहते काय कसं. कपडे बाहेर टाकलेत आणून, जरा म्हणलं वाऱ्याने काय होतील, वास येणार नाही, कारण मोठ्या ब्लँकेट सुकत नाही, त्याच्यामुळे यायला लागलाय वास. तर एवढं पाणी आहे बघा, किती पाणी आहे. झरा वाहिल्यासारखं, म्हणजे मोठा एखादा झरा कसा असतो तसं वाहिल्यासारखं पाणी आहे.
हे जर पाणी आतमध्ये घुसलं असतं, मागची ताल जर फुटली असती तर आमच्या घरात सगळंच पाणी होतं. सगळ्यांनी काय केलं, बराच वेळ काम केलं होतं, भूक लागली होती. मग हे यांनी येताना पोहे घेऊन आलते, सगळ्याला पोहे केले आणि बाहेर बाज ठेवली आहे. सगळेजण बाहेर बसून बाजेवर काय करतात, पोहे खात आहेत. तर सगळ्यांनी अशी छान मदत केली होती. जेवण केलं आणि आलो टॅमॅटोमध्ये. तर हे बघा, हे जे मागे लाल लाल दिसतंय हे सगळे टॅमॅटो खराब झालेत. कारण कधी काढली होती बरं टॅमॅटो, आम्ही शुक्रवारी काढली होती. त्याच्यानंतर टॅमॅटोच पावसाने आम्हाला काढून दिली नाहीत. तर काय झालंय हे बघाच, आता इकडे तर खूप चिखल आहे, इकडे तर जाताच येत नाही. तरी पण म्हटलं काढूयात. आहे रस्ता, पाणी कमी झाले, जाणारी गाडी संध्याकाळी. फक्त क्रॅक झाले टॅमॅटो, कुठेही किडकं नाही, काय नाही. पण असे टॅमॅटो ना हे होतात, घेतले म्हणजे नाही पाठवता येत. ते तिथं जाऊसपर्यंत ओझ्याने काय होतात, म्हणजे जेवढे जर चांगले निघत आहेत तेवढेच आम्ही टॅमॅटो घेतोय. हे बघा चिखल आमच्या जाण्यानिकच झाले. मामाने थोडे शेळ्या सोडल्यात आणि आम्ही दोघी काढतोय, हे नेऊन वाहत आहेत. तर 2-3 दिवस म्हणजे शनिवार, रविवार, सोमवार आणि 3 दिवसात भरपूर सारा माल आम्ही पाठवला असता. पण काय करायचं आहे, पावसाने हेच नाही, तोडूनच दिलं नाही. त्या दिवशी तर आलं वावरात आणि लगेचच पाऊस चालू झाला. तर तिकडे तर तळं झाले वावरात. आमच्या बांधाच्या पलीकडे तळं दिसते, तळं खूप सारं असं. बरेच म्हणजे आमचं म्हणून आमचंच नाही, पण बरेच ठिकाणचं शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे या पावसामुळे. नद्यांना पूर आलेत. मी तर म्हणजे 5 वर्षात एवढा पाऊस पहिल्यांदाच बघितलाय गावाला. आणि पहिले तर काय गावाला पाऊस म्हणजे पाणी प्यायची पंचायत होती. आणि काय एवढा निसर्ग कोपलाय काय माहिती, अन्न खाऊन देईना. जनावरांची तर किती हाल आहेत. असून चारा म्हणजे भरपूर गवत आहे पण खाता येत नाही आहे. काढतो कसं तरी. आता 5-6 वाजेपर्यंत एक 10 जरी कॅरेट गेली तेवढंच मनाला समाधान. खूप सारा माल खराब झाला, आधीच भाव नव्हता त्याच्यामुळे आधीच त्याचं टेन्शन होतं. आणि त्यातलं तर आता काढलं कसं तरी. आम्ही काढायचं, आपलं तिघांचं आमचं चाललेलं होतं, रोज 20 एक तरी कॅरेट आम्ही काढायचो. पण आता पावसाने 2-3 दिवस काढून दिलेला माल खूप खराब झाला आहे. तसाच माल ठेवला आहे, निवडून काढतोय, भरतोय. घरी तो पाण्याचा गोंधळ आहे, इथंही चिखल आहे आणि घरीही चिखल आहे. ते पायाचं तर असलं झालं आहे, चिखल्या पडल्यात. रात्री खूप आग होत होती, त्याला तेल वगैरे लावावं लागणार आहे. आणि लाईट नाही आहे, लाईट कधी येईन त्याचा भरोसा नाही. त्याच्यामुळे आता मोबाईलला चार्जिंग पण कमी राहिलेली आहे. कसं होतं, रात्री लावत नाही मी दिवसा लावते, कारण मग तसाच फोन राहतो चार्जिंगला, म्हणून मी लावत नाही रात्रीचं. म्हणलं दिवसा कसं आपलं लक्ष असतं काढला. तर असं आलो आहे टॅमॅटो काढायला. बघूया आता लाईटीच्या भरोश्यावर व्हिडिओ पण येतील, नाही तर ते पण जर लाईट नाही आली, कारण म्हणतायत तर लाईटीचे पोल पण पाण्यातच आहेत. तर मग आता किती दिवसांनी व्हिडिओ येईल काही सांगता येत नाही. थोडेसे टॅमॅटो काढायचे राहिले आणि पाऊस नेमका चालू झाला. आभाळ खूप आलतं तिकडे. मामा पण काय केलं बघा, शेळ्या कशा थांबल्यात, गणेशला घाबरतात, पुढेच जाईनात. मामाने पण थोड्या वेळ पाऊस उघडला होता म्हणून शेळ्या चरायला नेल्या. आणि पावसाचं वातावरण दिसलं की लगेचच घरी घेऊन आले. जनावरांचे ते इतके हाल होत आहेत. खायला भरपूर आहे पण म्हणजे बाहेर नेताच येत नाही, कारण सगळीकडे पाणी साचले. वातावरण कसं झालं बघा, पाऊस आला की काही खरं नाही आमचं. कारण जे टॅमॅटो काढलेले ते पण झाकून ठेवायचे आहेत. सकाळचे वाजलेले 6. आत्या तिकडे झोपल्यात दिवाणवर. तो दिवाण काय झालाय, एकीकडून असा खचत चाललाय, त्यामुळे तो तिरका झालाय. आणि केवढी चिकचिक आहे. ह्या ना चिकचिकीमुळे लवकर उठायला पण नको वाटतंय, कारण काय बाहेर आले की काही काम नाही. पहिलं कसं छान लवकर जरी उठलं तरी सगळी झाडलोट करायची, खूप छान वाटायचं. आणि आता आमच्या घराचा कसा धिंगाणा झालाय, त्याच्यामुळे काय बाहेर यायचं म्हणलं की आधी टेन्शन येतं की कुठून चालायचं, कसं काय करायचं, घसरायची भीती वाटते. मामा पण गेलेत बाहेर, मामा इकडे झोपले होते. तर सकाळचं छान असं वातावरण बघा, आज असं वाटतंय ऊन पडायची शक्यता आहे. कसं छान वातावरण आहे. आत्या काय करतायत, इथं खूपच चिखल झालाय, तो गोळा करून टाकतायत. हे बघा, आज जायचं वैरागच्या बाजारला. मामा नको जाऊ म्हणतायत, कारण अलीकडे पुलावरनं खूप पाणी वाहतंय. पण जाणार आहे गाडी, पाणी ओसरलं असणार आहे. एक 5 कॅरेट घेऊन गेलं की तेवढंच होईल, कारण टॅमॅटो खूप खराब झाले, चिरले आहेत. रात्री पाठवलेत आम्ही 11 कॅरेट, त्याचं काय अजून कळलं नाही काय भाव आहे ते. येताना काय होईल, जेवढे टॅमॅटो विकतील त्याच्या येताना एक 5-6 जरी फरशा आल्या तर इथे टाकता येईल आणि आम्हाला चालता येईल. इथपर्यंत जरी फरशा आम्ही तुकडे टाकलेत, पण ते काय झाले छोटे असल्यामुळे आताच रुतत चाललेत. ते प्लाऊडचा तुकडा टाकलाय. आता काय करते मी, पटपट आवरून घेते, कारण हे गावात ना आले
की हे करून घ्यायचं आहे, टॅमॅटो काढून एक 11-12 वाजेपर्यंत जायचं आहे. तर कालही काही पाऊस नाही आला, आज पण ऊन नाही जास्त पडलेलं. ब्लँकेट वगैरे टाकलेत बाहेर वाळत. स्वयंपाक बनवून घेते. गणेश गेलाय क्लासला, शाळेला सुट्टी आहे. इथून एवढं नाही, इथून एवढं चालायचं म्हणलं की असं वाटतं की डोंगरच चढायचं आहे आणि उतरायचं आहे. तर घेतो आता पटपट आवरून. संध्याकाळी बघूया, येताना इथं आणून फडशा टाकतो. किती म्हणजे हाल किती करायचे स्वतःचे हे लिमिटच्या बाहेर झाले. कारण ह्या चिखलातनं चालताच येत नाही, इतकं अवघड झालं. फडशी टाकली ना, तर फडशीवरनं तरी कमीत कमी चालता येईल. बुधवारच्या बाजारासाठी आम्ही आलो होतो टॅमॅटो काढायला. गणेश पण आलाय सोबत. एक 5-1 कॅरेट आम्हाला काढून न्यायचे आहेत. मग गणेशला म्हणलं चल पटपट काढूयात आपण. ऊन केवढं पडलंय बघा. 2-3 दिवस या पावसाच्या गोंधळात ऊनच नव्हतं. आज छान ऊन पडलेलं आहे. काय सांगता येत नाही, दुपारी अचानक पाऊस येतो असं वातावरण आहे आजचं सकाळचं. तर जायचं आहे मला बुधवारच्या बाजारला. जाऊन घरी लवकर आवरून खाऊन निघायचं आहे बाजारासाठी. तर हा आहे बुधवारचा बाजार. 5 कॅरेट मी टॅमॅटो आणले होते. तर इकडे भेंडी आणि मिरची हे होती, गवार. सगळ्यांचं संपत आलेलं विकायचं. छान असा बाजार. आज जास्त गिराईक मिरची, रताळी, बटाटा म्हणजे उपवास असल्यामुळे त्याला जास्त होती. थोडंसं कमीच हे झालं टॅमॅटोचं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया एका छान व्हिडिओमध्ये.